रस्त्याची कामं चालू होऊन जातात. तो परिचय सांगा आधी त्यांना. मी नागेश लक्ष्मण चौधरी, उपतालुका प्रमुख, शिवसेना, गंगापूर. रस्त्याचे काम चालू होतं, पण कधी चालू होते आणि कधी बंद होते, म्हणजे काम कधी संपतं हे समजत नाही. आणि पुढचे 4-6 महिने बाकी राहिले कामाला, काम चालू करायचं, बिल काढून घ्यायचं, नंतर लोकांना सांगायचं काम चालू होऊन राहिलं, काम चालू होऊन राहिलं, नंतर ते करतो करून करायचं नाही, मुदत संपून टाकायची. एक तर मुळात 4 वर्षाची मुदतीचं काम असतं, ते 3-3.5 वर्षांनी चालू करायचं, संपून टाकायचं आणि बिलं काढायचं. तर आमची मागणी, प्रथम मागणी ही आहे की संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये केव्हा ही शुभारंभ करतेवेळी पहिली पाटी लावली पाहिजे आणि त्या पाटीची पेपरला जाहिरात दिली पाहिजे की एखादा गरीब कोत नाही ते पाकिटला सांभाळून ठेवी, सांभाळणार तेव्हा याची पाटी जरी चोरी गेली तर मुदत बाकी आहे का काय ते फोटो शिल्लक राहील. दुसरी गोष्ट, आम्ही जे मागणी केलेली आता नेवरगाव ते प्रतिमा 29, नेवरगाव ते पगडी ह्या रस्त्याला कुठल्याही प्रकारे म्हणजे खडी वापरलेली नाही आहे, मुरुम वापरलेला नाही आहे, फक्त 1 लेअर मारलेला आहे, तो बी केमिकलचा, आणि 10 कोटी 45 लाख ते 11 कोटी अशी काढलेली आहे. दुसरी गोष्ट, त्यावेळेला आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारायचो की बाबा याच्यावरचे थर मारा, आणखी एक थर बाकी होता आहे तेच सांगायचे. तर ते म्हणे नाही, मुदत भरपूर आहे टाकून देऊ, मुदत भरपूर आहे टाकून देऊ. आणि असं करता करता कामाचा त्यांनी पिरियड संपवला. माहिती अधिकारात आम्ही माहिती घेतली, पण माहिती अधिकारात माहिती असताना सुद्धा आपले निवेदन आहे की बाबा बिल अदा करू नये पूर्ण झाल्याशिवाय. दुसरी गोष्ट, इस्टिमेट मागितलं तर ते आम्हाला कधी दिलं, मुदत संपल्यावर, म्हणजे माहिती अधिकारात. त्याच्यामुळं इथून पुढं काम चालू करताना पाट्या लावल्या पाहिजे. आणि आम्ही जे काही मागणी केलेली आहे नेवरगाव ते म्हणजे प्रतिमा 29 संकटेश्वर हा जिल्हा परिषदेचा रस्ता आहे. पहिला त्याच कंपनीने बनवला होता, तो 20 ते 25 वर्ष रस्ता टिकला होता. आज तीच बिडकॉन कंपनी त्याच कंपनीने आता बनवला तर तो 1 वर्षात फुटला. मग त्याच कंपनीकडून जर बनवताना 25 वर्ष रस्ता टिकतो आणि त्याच कंपनीने बनवताना जर 1 वर्षात फुटतो, त्याच्यात कुठंतरी काळ आहे. तर आमचा तो रस्ता म्हणजे ती PDF माझ्याकडे उपलब्ध झाली होती, माहिती अधिकारात मी मागितलं होतं, ते एका अधिकाऱ्याने मला दिली होती, पण ते माझ्या मोबाईलमधून गेली. 2 किलोमीटरचे पैसे काढलेले आणि 2 किलोमीटरचे काढून सुद्धा 1 किलोमीटर रस्ता क्लिअर झालेला नाही. तर त्याची सुद्धा आम्हाला इस्टिमेट देण्यात यावे. आता आम्ही उपोषणाला बसलेले, आम्ही ज्या रस्त्याची तक्रारी केल्या त्या रस्त्याची इस्टिमेट सुद्धा खात्याने आमच्यापर्यंत आता आणून द्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने काम करायला पाहिजे. आपलं नाव? नागेश लक्ष्मण चौधरी, उपतालुका प्रमुख, जय शिवराय. मी श्री प्रकाश रायबाम पारखे, छत्रपती संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष. आमच्या प्रमुख मागण्या आहे आजच्या उपोषणाच्या बसल्याच्या की वाहेगाव आणि नेवरगाव, वाहेगाव पिंपळगाव, वाहेगाव जामगाव, वाहेगाव मांजरी, वाहेगाव वरखेड आणि वाहेगाव ते मुद्देसवाडगाव ह्याच्या झालेल्या रस्त्याचे काम आहे हे अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे झालेले आहे. शासनाने घालून दिलेले जे नियम अटी आहे ते पूर्ण पायदळ तोडलेलं आहे आणि ते इन्स्ट्रुमेंट नुसार जे कामं व्हायला पाहिजे होते त्या प्रकारे काम झालेलं नाही. पहिला लेन मारला काम झालं, ब्लेड मारला काम झालं, मुरुम टाकला पैसे उचलले, असे 11 कोटीचा भ्रष्टाचार हा पालेजा आणि जे संबंधित जिल्हा परिषद अंतर्गत येणारे कामं असेल किंवा BMC अंतर्गत येणारे काम असेल किंवा आमदार फंडातून येणारे जे काम असेल या कामामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार मिली भगत करून यांनी केलेला आहे. आणि त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही आज इथं उपोषणाला बसलो आहे. आणि आम्हाला असं आहे की संबंधित प्रशासकीय आणि मुख्यमंत्री साहेब आमच्या मागण्याचा विचार करतील आणि झालेल्या प्रकरणाची चौकशी लावून दोषीला कडक शासन करतीलच, परंतु जो भ्रष्टाचार झाला त्यातून हे रस्ता रिकव्हरी करून तो रस्ता चांगला करतील, जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्याला त्रास होणार नाही. मी प्राध्यापक विश्वास जोशी, सामाजिक कार्यकर्ता, छत्रपती संभाजीनगर. या उपोषणाच्या अनुषंगाने माझी शासनाकडे मागणी आहे. गंगापूर तालुक्या येथील वाहेगाव ते वैजापूर तालुक्यामध्ये माळे गोगरगाव हा 8 ते 9 किलोमीटरचा रस्ता आहे. त्या रस्त्यामध्ये एवढी दयनीय अवस्था आहे की त्या ठिकाणी कोणत्याही शेतकऱ्या नागरिकाला आम्हाला चालता येत नाही. गुडघाभर पाणी आहे, चिखल आहे आणि 25 वर्षापासून तो रस्ता कुठलाही
आमदारांनी खासदारांनी पालकमंत्र्यांनी केलेलं नाही. अनेक वेळेला पालकमंत्र्याकडे खासदाराकडे स्थानिक आमदाराकडे शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी निवेदन दिलेले तो रस्ता लवकर तयार करून द्यावा. परंतु वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश पोरनारे आणि वैजापूरचे आपले संभाजीनगरचे खासदार उपरेसाहेब, पालकमंत्री शिरसाट यांनी सुद्धा त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये दखल घेतली नाही. अनेक लोकांच्या अडचणी आणि समस्या त्या ठिकाणी उद्भवलेले. मी स्वतः त्या ठिकाणी काल पाहणी केलेली. माझ्याकडे त्या रस्त्याच्या बाबत व्हिडिओ आहे. एका शेतकऱ्यांनी माझं चर्चा सुद्धा झालेली. त्या शेतकऱ्यांनी सांगितले की या रस्त्याची अवस्था 25 वर्षापासून आहे तशीच आहे, याच्यामध्ये कुठलाही बदल झाले नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांची मागणी तिथल्या सर्व शेतकऱ्यांची हा रस्ता याच ऑक्टोबरपर्यंत ऑक्टोबर 2000पर्यंत तो झाला पाहिजे, सुरुवात झाली पाहिजे अशी मूळ मागणी त्या शेतकऱ्यांची आहे. आणि शेतकऱ्यांच्या मूळ मागणीला जर शासन प्रशासन खासदार आमदार यांनी जर दखल घेतली नाही, याचे परिणाम स्थानिक आमदार, स्थानिक खासदार, पालकमंत्री आणि संबंधित शासकीय यंत्रणा हे परिणाम भोगावे लागतील आणि शेतकरी आंदोलन करतील आणि रस्त्यावर सुद्धा उतरण्याची त्यांची तयारी आहे शेतकऱ्यांची. म्हणून शासनाला, मुख्यमंत्री साहेबांना आमची एकच विनंती आहे की तो रस्ता तात्काळ सुरू करण्यासंदर्भामध्ये तात्काळ कारवाई करावी, हीच शेतकऱ्यांची आणि आमची सर्व नागरिकांची मागणी आहे. पूर्ण नाव सांगा तुमचं. प्राध्यापक बिमराज जोशी, सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार, दैनिक विजन महासत्ता.